जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी घुले सर करंट अफेअर अनालिसिस या सत्रामध्ये तुमचं स्वागत करतो. आज 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिन. तर सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करत आहोत. आजची जी पहिली न्यूज आहे ती आहे बघा, लिफ्ट अबॉर्शन टाइम लिमिट फॉर मायनर रेप सर्वायवर सुप्रीम कोर्ट. तर आता ही जी बातमी आहे द हिंदू आणि एक्सप्रेस या दोन्ही मध्ये पण आलेली आहे. तर बघा, मराठीमध्ये हिला आपण असं समजून घेऊया. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय. आता सिलेबसचा आणि या न्यूजचा काय संबंध आहे, तर GS2 मध्ये आपला असुरक्षित घटकासाठी म्हणजेच बालके आणि महिला, कायदे आणि संस्था आणि न्याय व्यवस्थेची भूमिका हे तुमच्या GS2 चा पाठ झाला. GS4 जे आपलं इथिक्स आहे त्यामध्ये वैद्यकीय नीतिमत्ता म्हणजेच आपण त्याला मेडिकल इथिक्स म्हणतो, की न जन्मलेल्या बालकाचा अधिकार विरुद्ध पीडितेचा अधिकार. आता या न्यूजची पार्श्वभूमी काय बघा, तर एक 15 वर्षाच्या बलात्कार पीडितेचा 30 आठवड्याचा गर्भपात टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करण्यास परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाला आव्हान देणारी एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळण्यात आली. मग सर्वोच्च न्यायालयाने काय निरीक्षण केली? सरन्यायाधीशाच्या खंडपीठाने स्पष्ट केले की नको असलेली गर्भधारणा कोणावरही लादली जाऊ शकत नाही. पालकांसाठी निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही संस्थेला म्हणजेच एम्सला देणार नाही. पालक निवड करतील आणि संस्था ती निवड पूर्ण करण्यासाठी काय असेल, सक्षम असेल, असं न्यायालयानं सुनावलं. आता बघा, MTP ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे, कारण की सरन्यायाधीशाने एका अत्यंत महत्वाच्या कायदेशीर सुधारणेवर भर दिलाय बघा. ठीक आहे, म्हणजे टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट आहे हा. तर अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या प्रकरणामध्ये कायदेशीर गर्भपातासाठी असलेली वेळेची मर्यादा, टाइम लिमिट जे असतं ते काढून टाकण्यासाठी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP ऍक्ट मध्ये सुधारणा केली पाहिजे असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे. आता राज्य विरुद्ध नागरिक संघर्ष नको व्हायला पाहिजे. म्हणजे काय, राज्य आणि नागरिक यांच्यातील भांडण बनवू नका. नागरिकांसाठी निर्णय घेणे एमचं काम नाही, तर वैद्यकीय सेवा देणे हे त्यांचं काम आहे. म्हणजेच न्यायमूर्तीचं म्हणणं आहे की बा, राज्याचं काम राज्याला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा, नागरिकांनी नागरिकाचं काम करायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा, या न्यूजवर आपल्याला प्रिलिमला कसा क्वेश्चन येऊ शकतो, तर भारतातील मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP कायद्याअंतर्गत वैद्यकीय मंडळाची स्थापना करणे कोणत्या टप्प्यावर अनिवार्य आहे, तर किती आठवड्यावर, 24 आठवड्यानंतर अनिवार्य आहे. म्हणजे 24 आठवड्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक वैद्यकीय मंडळ स्थापन करूनच तुम्ही टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकता. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न येऊ शकतो बघा, अल्पवयीन बलात्कार पीडितांच्या बाबतीत मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यातील वेळेचा मर्यादा अनेकदा न्याय आणि वैद्यकीय नीतिमत्तेसमोर गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या अडीकडील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर यावर चर्चा करा, असा तुम्हाला 250 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आपली जी न्यूज आहे बघा, राजनाथ मीट इटलीच कॉर्सेटो सेट दी कोर्स फॉर डिफेन्स कोऑपरेशन. म्हणजे काय, इटलीचे आणि भारताचे जे काही आपले संरक्षण मंत्री आहेत हे एका टाईप साठी म्हणा किंवा डिफेन्स डील साठी किंवा सहकार्यासाठी काय झालेले, त्यांची मीटिंग झालेली. आता हिचं आपण शॉर्टकट मध्ये समजून घेऊया. ठीक आहे, भारत इटली संरक्षण सहकार्य करार. आता तुमचा सिलेबस GS2 आंतरराष्ट्रीय संबंध द्विपक्षीय करार म्हणजेच बायलॅटरल अग्रीमेंट मध्ये हा पॉइंट कव्हर होतो, ही न्यूज कव्हर होते. त्याचबरोबर GS3 मध्ये जे आपलं संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत
हा जो पॉइंट आहे यामध्ये सुद्धा हा पॉइंट ह्या न्यूज कव्हर होते. आता बघा, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इटलीचे संरक्षण मंत्री गुड्डो क्रोसेटो, ठीक आहे, यांच्यात गुरुवारी दिल्लीत काय झाली, एक भेट झाली. दोन्ही देशामध्ये 2024 ते 25 या वर्षासाठी द्विपक्षीय लष्करी सहकार्य योजनेचे म्हणजेच बायलॅटरल कोऑपरेशन प्लॅनची देवाणघेवाण झाली. इटलीची आघाडीची संरक्षण कंपनी लिओनार्डोने अदानी ग्रुप सोबत भागीदारी केली असून भारताच्या सशस्त्र दलासाठी ॲडव्हान्स AW169M आणि AW109 ट्रेकर हेलिकॉप्टरची भारतात निर्मिती केली जाणार आहे. म्हणजे याच्यात मेनली गोष्ट काय आपली, तर तुमचं जे काही हेलिकॉप्टर्स आहेत याच्या संदर्भामध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग साठी ही गोष्ट आहे. भारताने पाकिस्तानात संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याबाबत म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ सेन्सिटिव्ह टेक टू पाकिस्तान, इटली समोर आपली चिंता व्यक्त केली. म्हणजे काय, तर आम्ही तुमच्याकडून तर हेलिकॉप्टर घेणार किंवा अजून डिफेन्स इक्विपमेंट घेऊ, पण तुम्ही ते इक्विपमेंट जर पाकिस्तानला विकत असाल तर विका, पण ती जी काही मेन टेक्नॉलॉजी आहे, जी सेन्सिटिव्ह आहे, जी भारतासाठी काय करू शकते, घातक होऊ शकते भविष्यामध्ये जर इंडिया पाक वॉर झाला तर तुम्ही ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कोणाला नाही दिली पाहिजे, पाकिस्तानला शेअर नाही केली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा आपली, MH मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर अपडेट सिटिझनशिप रूल्स टायटन नॉर्म्स ऑन ड्युअल पासपोर्ट फॉर मायनर्स. म्हणजे ही जी न्यूज आहे तर गृह मंत्रालयाने नागरिकत्व नियमामध्ये बदल केलेले. आता बघा, GS2 पॉलिटी आणि गव्हर्नन्स, भारतीय संविधान, त्यात नागरिकत्व, अनिवासी भारतीय म्हणा किंवा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणा, सरकारी धोरणे, हस्तक्षेप, हे पॉइंट तुमच्या GS2 मध्ये आणि या न्यूज सोबत तुम्ही लिंक करू शकता. लोकप्रशासन ऑप्शनल वाल्यांनी जो आपला पेपर 2 मध्ये ई गव्हर्नन्स आणि प्रशासकीय सुधारणा जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आहे, इथे पण तुम्ही हा पॉइंट इन्सर्ट करू शकता. आता बघा, पार्श्वभूमी काय, तर केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी नागरिकत्व सुधारणा नियम 2026 अधिसूचित केलेला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, नागरिकत्व जो असतो तो केंद्र सूचीचा विषय असतो, त्यामुळे केंद्र सरकारच त्या संदर्भामध्ये कायदे करतं. ठीक आहे. या नवीन नियमानुसार इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया कार्ड्स पूर्णपणे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि अल्पवयीन मुलींच्या दुहेरी पासपोर्ट संदर्भात अधिक कडक नियम करण्यात आलेले आहेत. म्हणजे हे मेनली कशासाठी आहे, तर जे काही लहान मुलं असतात ना त्यांच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. अल्पवयीन मुलांसाठी कडक नियम बघा. या अपडेट मध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे काय, तर भारतीय पासपोर्ट असलेल्या अल्पवयीन मुलांना आता त्याच वेळी इतर देशाचे पासपोर्ट बाळगता येणार नाहीत. नियम 3 मध्ये जोडलेल्या या नव्या तरतुदीमुळे दुहेरी नागरिकत्वाचा गैरवापराच्या चिंता दूर करण्यास मदत होईल. ठीक आहे. म्हणजे हा यामागचा महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण की आपल्या भारतामध्ये सिंगल सिटीजनशिप असल्यामुळे आपण दुहेरी नागरिकत्व देत नाही. ठीक आहे. मग काय झालं, तर पूर्णपणे ही डिजिटल प्रक्रिया आहे. ठीक आहे. म्हणजे काय, हे नियम पूर्णपणे डिजिटल ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया फ्रेमवर्क सादर करतात. यामध्ये ऑनलाईन अर्ज, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स, पोचपावत्या अनिवार्य केल्या आहेत, ज्यामुळे जुनी कागदपत्राची दुहेरी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने बंद होईल आणि फिजिकल कार्ड सोबतच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक म्हणजे EOCI देण्याची ही तरतूद आहे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये आपण डिजिटलायझेशन करत आहोत. बायोमेट्रिक डाटा आणि इमिग्रेशन बघा, परदेशी भारतीयांसाठी कागदाविरहित ओळखीकडे म्हणजे काय, पेपरलेस आयडेंटिटीकडे हा एक मोठा बदल आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करत आहोत की ई गव्हर्नन्सचा जास्त यूज करत आहोत. इथं अर्जदारांना आता फास्ट ट्रॅक इमिग्रेशन प्रोग्राम मध्ये एकत्रीकरणासाठी त्यांच्या बायोमेट्रिक डेटा सामायिक करण्यासाठी संमती देणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात ऑटोमॅटिक एनरोलमेंट शक्य होईल. म्हणजे एनरोलमेंट म्हणजे तिथे आपण नाव नोंदणी करू शकू. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा, ही न्यूज खूप महत्वाची आहे.
म्हणजे आता जे आपण राज्यसेवेचा मेन्सचा क्वेश्चन पेपर बघितला, त्या संदर्भामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर मला वाटतं ही जी न्यूज आहे ती खूप महत्वाची, असेच प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर ही जी न्यूज आहे, हाऊ आंबेडकर लेड द फाउंडेशन ऑफ इंडियाज मॉडर्न लेबर लेजिस्लेशन, म्हणजे काय तर बुवा डॉक्टर आंबेडकरांनी भारताच्या आधुनिक कामगार कायद्यांचा पाया कसा रचला, हा तो टॉपिक आहे त्या न्यूजचा. आता तुम्ही हा जो न्यूज आहे किंवा ही जी न्यूज आहे ती GS1 मध्ये आधुनिक भारताचा इतिहास, महत्वपूर्ण व्यक्ती आणि त्यांचे योगदान इथे जोडू शकता, किंवा GS2 मध्ये सामाजिक न्याय, सुरक्षित घटकासाठी कल्याणकारी कायदे किंवा कामगार कायदे, इथे पण तुम्ही ते हा पॉइंट किंवा न्यूज जोडू शकता. आता पार्श्वभूमी काय बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 मध्ये क्विट इंडिया चळवळीच्या एक महिना आधी, म्हणजेच काय भारत छोडो, क्विट इंडिया म्हणजेच भारत छोडो जी आपली मुवमेंट होती, ठीक आहे, त्याच्या एक महिना आधी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात कामगार मंत्री म्हणजेच लेबर मेंबर म्हणून मंत्री म्हणण्यापेक्षा मेंबर म्हणा सदस्य पदभार स्वीकारला. त्यांच्या या कार्यकाळात म्हणजे 42 ते 46 त्यांनी भारतीय कामगारासाठी जागतिक दर्जाचे कायदे तयार केले. महत्वपूर्ण कायदेशीर सुधारणा काय होती बघा, त्यांनी कामाचे तास 12 वरून 8 केले. म्हणजे तुम्हाला आता माहित आहे सर्वांना की आपला जो ऑफिस टाइम असतो तो 8 आवर्स असतो, तर 8 आवर्स करण्यामागे बाबासाहेबांचा रोल आहे, ठीक आहे. आता बघा, महिलांसाठी प्रसूती रजा म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट असो किंवा भविष्य निर्वाह निधी, आपण त्याला प्रोव्हिडंट फंड PF म्हणतो, किंवा पेड लीव्ज असो, म्हणजे तुम्हाला रजा तर मिळेल पण तुमची पगार कापली जाणार नाही, तुमचे पैसे तुम्हाला पे केले जातात, त्याला पेड लीव्ज म्हणतो आपण. आणि कामगार संघटनांना अनिवार्य मान्यता मिळवून दिली. 46 मध्ये त्यांनी मायका माइन्स लेबर वेलफेअर फंड, ठीक आहे, स्थापन केला आणि खाणीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची तरतूद सक्तीची केली बघा, ठीक आहे, जो स्वच्छतेचाच नव्हे तर सन्मानाचा काय होता प्रश्न होता, ठीक आहे. म्हणजे हे महत्वाची सुधारणा आहे. आता बघा, त्रिपक्षीय कामगार परिषद 42 मध्ये त्यांनी नवी दिल्लीत पहिली त्रिपक्षीय कामगार परिषद आयोजित केली, जिथे सरकार, मालक आणि कर्मचारी समान पातळीवर चर्चेसाठी. त्रिपक्षीय म्हणजे कोणते कोणते पक्ष, एक सरकार पक्ष, एक मालक म्हणजे जे कंपनी असेल किंवा कारखाना असेल, आणि कर्मचारी म्हणजेच कामगार, यांचे त्रिपक्षीय कामगार परिषद बोलवली होती, ठीक आहे. आता बघा, संविधान प्रतिबिंब म्हणजे त्यांचा या धोरणाची झलक संविधानाच्या अनुच्छेद 39 समान कामासाठी समान वेतन, आपण DPSP मध्ये ही गोष्ट पाहतो, आणि अनुच्छेद 43 म्हणजेच कलम 43 कामगारासाठी निर्वाह वेतन आणि शिष्टसंमत जीवनमान स्पष्टपणे दिसते, ठीक आहे. आता बघायचं तुम्हाला प्रिलिमला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर भारतातील पहिली त्रिपक्षीय कामगार परिषद कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. बघा, आपण जर आपल्या राज्यसेवा म्हणा किंवा कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा जर ट्रेंड पाहिला, त्यातल्या त्यात इतिहासचे जर क्वेश्चन पाहिले, तर आपल्याला वाटतं ते प्रश्न कुठून येतात, तर ते प्रश्न असेच येतात. तर पहिली त्रिपक्षीय कामगार परिषद 1942 मध्ये काय होती, आयोजित करण्यात आली होती, ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न येऊ शकतो, हा प्रश्न खूप छान आहे, कारण की आताचा जो ट्रेंड आहे त्यानुसार तर आपल्याला असे प्रश्न येऊ शकतात. डॉक्टर BR आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर आधुनिक भारताच्या कामगार कल्याण कायद्याचे मुख्य प्रणेते होते. या विधानांचे त्यांच्या योगदानाच्या उदाहरणासह विश्लेषण करा, ठीक आहे. जसं आपल्याला आता जो GS2 मध्ये प्रश्न आला होता की जे काही आपलं ऐतिहासिक म्हणजे लोकशाही आणि राजकीय जे काही परिणाम आहेत मूलभूत हक्कावर आणि लोकशाहीवर आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीचे, तसा प्रश्न हा आपल्याला दिसत आहे, ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली बघा,
could it have too many tigers? Why MP means मध्य प्रदेश face this question and what are their answer? म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं की मध्य प्रदेशामध्ये वाघाची जी संख्या आहे ते क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे का, हा हेडिंग आहे या न्यूजची. आता बघा सिलेबस मध्ये आपल्याला GS3 मध्ये हा न्यूज आपण रिलेट करू शकतो एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी मध्ये. त्यामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता आणि मानवी किंवा मानव वन्यजीव संघर्ष, ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आपण त्याला सहज म्हणतो. ठीक आहे. आता बघा वाघाच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे. म्हणजे 2014 ते 22 या काळात भारतातील वाघाची संख्या 65% वाढून 22-26 म्हणजे 2226 वरून 3682 झालेली आहे. याच काळात मध्य प्रदेशात तब्बल 155% वाढ झाली. म्हणजे काय 308 वरून जवळपास 785. वाघाची संख्या 1000च्या जवळ पोहोचल्याने मध्य प्रदेश समोर आता वाघ जास्त झाले आहेत का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. ठीक आहे. आता बघा वहन क्षमता हा पॉइंट महत्वाचा. व्हॉट इज इन द कॅरिंग कॅपॅसिटी. एका वाघाला जगण्यासाठी सुमारे 350 खुर असलेला म्हणजेच काय प्राण्याचे भक्ष्यांचे म्हणजे प्रे बेस लागतो. जेव्हा जंगलात वाघाची संख्या या वहन क्षमतेच्या पुढे जाते तेव्हा अतिरिक्त वाघ जे असतात ना ते अन्नाच्या शोधात बफर झोन मध्ये येतात. बफर झोन म्हणजे काय, जिथं मनुष्य पण येऊ शकतात असा ठिकाण. ठीक आहे. कोअर झोन, बफर झोन वगैरे आपण जे बघतो तो म्हणजेच काय तर सोप्या शब्दामध्ये मानवी वस्त्याकडे ढकलले जातात. मग यामुळे काय प्रॉब्लेम येतो बघा, नैसर्गिक मार्ग खंडित होतात म्हणजे ब्लॉक नॅचरल कॉरिडॉर्स जे की आपण डेव्हलपमेंट वर्क्स करतो जसे की रस्ते, रेल्वे, खाणकाम, जंगलतोड. यामुळे काय होतं वाघाचे जे नैसर्गिक मार्ग असतात नुसते वाघाचे म्हणून नाही बाकी सर्व वाईल्ड अॅनिमलचे खंडित झालेले. त्यामुळे काय होतं अतिरिक्त वाघांना सुरक्षितपणे दुसऱ्या जंगलात जाणे कठीण झाले. कारण की ते एक प्लेस सोडून दुसऱ्या प्लेस मध्ये जाऊ शकत नाहीत का, कारण की त्यांचा जो पारंपरिक रस्ता आहे तोच ब्लॉक झालेला आहे. कशामुळं डेव्हलपमेंट वर्क्स मुळे. ठीक आहे. आता बघा हा जो वाढता संघर्ष आहे आणि गुरांच्या शिकारीचे संकट म्हणजे काय रायझिंग कॉन्फ्लिक्ट अँड कॅटल क्रायसिस. आता बघा वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्याची संख्या भारतात 224 किती 2014 ते 19 वरून 418 झालेले 20-25 मध्ये. आता आपण महाराष्ट्रामध्ये पण बघतो बिबट्याने खूप धुमाकूळ घातला होता. ठीक आहे. कशासाठी घातलं होतं, कारण की त्यांचं जे काही भक्ष्य आहेत ते कमी व्हायले. जंगलतोड म्हणा किंवा माणसाचं एन्क्रोचमेंट जंगलामध्ये होत असल्यामुळं किंवा त्यांचं पॉप्युलेशन वाढतंय आणि भक्ष्याची संख्या कमी होते. हे दोन्ही पण गोष्टी तुम्ही इथे काय करू शकता रिलेट करू शकता. ठीक आहे. मग बघा जंगलाबाहेर भक्ष्याची कमतरता असल्याने वाघ पाळीव गुरांची शिकार करतो. म्हणजेच काय तर आपलं शेळी, मेंढ्या, गाय, बैल. ठीक आहे. हे जे आपले लाईव्ह स्टॉक्स आहेत यांची ते काय करतो शिकार करतो. बघा संशोधनानुसार बांधवगड मध्ये 47 आणि रणथंबोर मध्ये 40% वाघांच्या आहाराचा भाग पाळीव गुरे बनलेले आहेत. आता जस्ट इमॅजिन नियर अबाउट 50% जे त्यांचं खाद्य आहे आहार आहे तो काय झालेला आहे जंगली प्राणी न राहता लाईव्ह स्टॉक ॲनिमल्स म्हणजे काय पाळीव प्राणी झालेले आहेत. यामुळे गुराचे नुकसान झाले. लोक बदल्याच्या भावनेने वाघांची काय करायले शिकार म्हणण्यापेक्षा त्यांना मारायलेत. ठीक आहे. त्यांचं किल करायलेत. त्याला आपण कोणतं किल म्हणतो रिटॅलिटरी. ठीक आहे. आता याला उपाययोजना काय आहेत बघा. ठीक आहे. तर वाघाचं केवळ स्थलांतर ट्रान्सलोकेशन करणं हा दीर्घकालीन उपाय नाही. त्याऐवजी जंगलातील गवताळ प्रदेशाचे पुनर्संचन म्हणजेच काय हॅबिटाट रिस्टोरेशन करायचं जेणेकरून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि हे जे काही फायनल एनिमी आहेत, एनिमी म्हणण्यापेक्षा प्रे आहेत. ठीक आहे. म्हणजे जी आपली चेन आहे ना ती काय होईल व्यवस्थित होईल. त्यामुळे जंगलातील गवताळ प्रदेशाचं काय करायचं आपल्याला रिस्टोरेशन करून नैसर्गिक भक्ष्याची संख्या वाढवायचा हाच त्याच्यावर काय होऊ शकतो खरा उपाय होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा
व्हाय सुप्रीम कोर्ट इज लुकिंग ॲट दी वे ब्रेन डेथ इज सर्टिफाईड. म्हणजे याला सोप्या शब्दात जर आपण म्हणूया की ब्रेन डेथ घोषित करण्याच्या प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष आहे. आता हा जो हेडिंग आहे किंवा न्यूज आहे ही GS2 मध्ये आरोग्य क्षेत्राच्या संबंधित सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप, GS3 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान वैद्यकीय प्रगती आणि GS4 मध्ये पुन्हा मेडिकल इथिक्स अवयवदान या पॉइंट सोबत तुम्ही या न्यूजला काय करू शकता, रिलेट करू शकता. आता बघा पार्श्वभूमी काय. आता सर्वांना माहित आहे आपले जे पल्स थांबल्यानंतर आपण मनुष्य मेला असं डेट डिक्लेअर करतो, पण खरी डेट कधी डिक्लेअर होत असते त्याचं ब्रेन काम करणं थांबवतं. ठीक आहे, म्हणून आपण जोपर्यंत ब्रेन डेथ घोषित करत नाही तोपर्यंत तो रुग्ण मेला नाही किंवा त्याची डेथ झाली नाही असं आपण गृहीत धरत असतो. ठीक आहे, आता बघा या न्यूजची पार्श्वभूमी काय, तर पार्श्वभूमी सिंपल आहे. बघा पार्श्वभूमी अशी आहे की ब्रेन डेथ असलेल्या रुग्णांना केवळ अवयवदानासाठी घोषित केले जात आहे अशा याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत असून यासाठी EEG आणि एंजिओग्राम ठीक आहे यासारख्या चाचण्या अनिवार्य करण्याबाबत न्यायालयाने एम्स म्हणजे पुन्हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या तज्ञाचं काय मागवलेलं आहे, मत मागवलेलं आहे. आता सध्याचे नियम काय आहेत, NOTTO म्हणजेच काय, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, NOTTO नोटो आपण तिला म्हणू शकतो. सध्याच्या नियमानुसार ब्रेन डेथ घोषित करण्यासाठी 4 सदस्यीय वैद्यकीय मंडळाने 12 तासाच्या अंतराने दोनदा तपासणी करणं आवश्यक आहे. यात EEG ची काय नाहीये, सक्ती नाही. आता जसं आपण हार्ट साठी ECG करतो तसंच ब्रेन साठी काय असतं, EEG. ठीक आहे, आता बघा EEG आणि एंजिओग्राम बघा EEG काय करतं तर मेंदूतील इलेक्ट्रिकल सिग्नल तपासतं, तर एंजिओग्राम मेंदूतील काय करतो, रक्तप्रवाह तपासतो. या चाचण्या अधिक अचूक आहेत. तरी छोट्या रुग्णालयामध्ये सुविधा नसल्यामुळं अवयवदानाच्या आधीच कमी असलेला दर भारतात किती आहे सध्या 0.77%, पण 10 लाख ठीक आहे आणखी घसरण्याची भीती आहे. ठीक आहे, म्हणजे काय, ब्रेन डेथ आपण जे करत आहोत ते पूर्णपणे व्यवस्थित किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रोटोकॉल पाळून आपण करत नाही, त्यावर सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतलेला आहे किंवा त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. आता पूर्व परीक्षेसाठी आलेला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर भारतात मृत्यूनंतरच्या अवयवदानाचे नियमन करण्यासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे, तर सर्वोच्च संस्था कोणती आपली NOTTO म्हणजेच काय, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. मुख्य परीक्षेसाठी प्रश्न येऊ शकतो बघा, तर मुख्य परीक्षेसाठी काय विचारलं जाऊ शकतं की भारतात ब्रेन डेथ प्रमाणन आणि अवयवदानाच्या प्रक्रियेतील त्रुटी कोणत्या आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर यावर उपाय सुचवा, असा तुम्हाला रिटर्न मध्ये पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता हा जो 2 न्यूज दिसत आहेत तुम्हाला ह्या मेनली आता जे आपल्याला खूप गरमी जाणवायली भारतभर तिला आपण हीट वेव्ह म्हणू शकतो. ठीक आहे, तर या मागे काय कारण आहे, तर बघा प्लॅन फॉर अर्ली समर एक्स्ट्रीम हीट आणि 1 हीट वेव्ह इज ओव्हर बट मोर मे बी ऑन द वे. आता हे मेनली कशा संदर्भात आहे बघा, तर हे मेनली आहे 2-3 गोष्टीच्या संदर्भामध्ये, इल निनो, उष्णतेच्या लाटा आणि पाण्याचे संकट. हे जे 3 पॉइंट्स आपण त्या 2 लेखामधून काय करणार आहोत आज इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर हा जो न्यूज आहे तुम्ही GS1 त्याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी, अल निनो, ला निना आणि मान्सून यासोबत रिलेट करू शकता, आणि GS3 मध्ये आपण जे पाण्याचे संकट वगैरे म्हणतोय किंवा आपत्ती व्यवस्थापन, तर पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन मध्ये तुम्ही सुद्धा याला लिंक करू शकता. आता बघा उष्णतेच्या लाटा आणि अल निनो, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या मते भारतात उष्णतेची लाट तेव्हा घोषित केली जाते जेव्हा
तापमान सामान्यपेक्षा किमान 4.5 डिग्री सेल्सिअस न वाढतं, म्हणजे ॲव्हरेज पेक्षा 4.5 डिग्री जास्त. असे सलग 2 दिवस राहते तेव्हा आपण काय करतो, उष्णतेची लाट घोषित करतो. या वर्षी विषुववर्तीय पॅसिफिक महासागरात अल निनो चा प्रभाव वाढल्यामुळे मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे, अल निनो आल्यानंतर आपल्याकडे मान्सून लेट होतो, पाणी कमी पडतो आणि दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठीक आहे. आता बघा, आपत्ती म्हणून मान्यता. 16व्या वित्त आयोगानं उष्णतेच्या लाटा आणि वीज पडणे या घटकांना अधिसूचित आपत्ती म्हणजेच काय, नोटिफाईड डिझास्टर म्हणून समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे, जेणेकरून राज्यांना मदत निधी ठीक आहे वापरता येईल. 16व्या वित्त आयोगानं ठीक आहे, म्हणजे त्यांनी केलेलं आहे. कशाला? उष्णतेच्या लाटा आणि वीज पडणे. ठीक आहे. तर पाण्याचे व्यवस्थापन. पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने सांडपाण्याला दायित्व न मानता एक संसाधन मानले पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच काय, सर्क्युलर वॉटर इकॉनॉमी अंतर्गत 2035 पर्यंत 50% पाण्याचा पुनर्वापर करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता पूर्व परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर बघा, अल निनो च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे, म्हणजेच काय, बरोबर आहे. त्यामुळे भारतात मान्सून पाऊस वाढतो, नाही, चुकीचा आहे. दुष्काळ पडतो, त्यामुळे पॅसिफिक महासागराचे पृष्ठभाग सामान्यपेक्षा जास्त थंड होतात, नाही. भारतीय उष्णतेच्या लाटाच्या वाढत्या वारंवारतेशी याचा थेट संबंध आहे, बरोबर आहे. यापैकी अचूक, म्हणजे तुमचं सी हे ऑप्शन्स बरोबर आहे. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, ठीक आहे. बघा, भारतातील उष्णतेच्या वाढत्या लाटांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना अधिसूचित राष्ट्रीय आपत्ती म्हणजे नोटिफाईड नॅशनल इमर्जन्सी किंवा आपत्ती म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे का, यावर चर्चा करा. ठीक आहे. हा तुम्हाला प्रश्न GS1 मध्ये किंवा GS3 मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, महसूल तूट असलेल्या राज्यांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे बघा, रेव्हेन्यू डेफिसिट स्टेट मे फेस फिस्कल स्ट्रेस से सेंटर. ठीक आहे. असं कोण म्हणते, केंद्र सरकार म्हणते. ज्यांच्याकडे रेव्हेन्यू डेफिसिट आहे असे जे आपले राज्य आहेत त्यांना फिस्कल स्ट्रेस म्हणजेच महसुली तुटीचा सामना केला जाऊ शकतो. आता बघा, ही मेनली GS3 च्या संदर्भात आहे. बजेटिंग, वित्तीय तूट आणि राज्यांची अर्थव्यवस्था. ठीक आहे. पार्श्वभूमी काय बघा, केंद्रीय वित्त मंत्रालयाने इशारा दिला आहे की महसूल तूट आणि जास्त कराचा बोजा ठीक आहे असलेल्या राज्यांना पश्चिम आशियातील संकटासह इतर आर्थिक धक्क्यांचा सामना करणे कठीण जाईल. ठीक आहे. म्हणजे आता जे आपलं हे जे पश्चिम आशियातील संकट म्हणजेच इराण आणि अमेरिकेचं युद्ध. ठीक आहे. आता बघा, सद्यस्थिती काय आहे. अर्थ मंत्रालयाच्या एप्रिल महिन्याच्या मासिक आर्थिक आढावा म्हणजेच आपण त्याला म्हणतो मंथली इकॉनॉमिक रिव्ह्यू नुसार विश्लेषित केलेल्या 18 मोठ्या राज्यांपैकी 9 राज्य 2026-27 च्या त्यांच्या स्वतःच्या अंदाजानुसार महसूल तुटीत म्हणजेच रेव्हेन्यू डेफिसिट आहेत. या उलट 7 राज्य महसूल शिल्कीत आहेत, म्हणजेच काय, सरप्लस राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे 7 जे राज्य आहेत ते काय राहू शकतात, 9 राज्य जे आहेत ते डिफिसिट मध्ये आणि 7 राज्य आहेत ते सरप्लस मध्ये राहू शकतात. ठीक आहे. आता महसूल तूट म्हणजे काय, आता हा बेस टू म्हणजे गो बॅक टू वेदा आहे हा. ठीक आहे. महसूल तूट म्हणजे काय बघा, तर तुम्ही हे इकॉनॉमिक्स मध्ये शिकता. महसूल तूट तेव्हा निर्माण होते जेव्हा पगार, पेन्शन, सबसिडी आणि व्याज भरणे यासारख्या आवर्ती बाबीवर खर्च हा कर आणि शुल्कासारख्या स्तोत्रामधून मिळणाऱ्या महसुलापेक्षा काय असतो, जास्त असतो. ठीक आहे. आता मी ही जी डेफिनेशन दिली ना, ही कुठून दिलेली आहे, जशी न्यूजपेपर मध्ये आले तशीच. आता आपण जेव्हा एक कन्व्हेन्शनल बुक्स वापरतो तेव्हा तिथं सोपी डेफिनेशन असते, पण आता प्रश्नाचा जो विचारण्याची पद्धत आहे की असा तुम्हाला ऑप्शन मध्ये आला
तर तुम्हाला ते कळावं म्हणून आपण जशाला तसं न्यूजपेपर मध्ये जे आलंय तेच इथे घेत आहोत. प्रमुख राज्य बघा, सकल देशांतर्गत उत्पादनाचा म्हणजे काय, त्याला आपण ग्रॉस जीडीपी म्हणू शकतो, ठीक आहे, स्टेटची, ठीक आहे. टक्केवारीनुसार सर्वाधिक महसूल तूट असलेले राज्य खालीलप्रमाणे आहेत. हिमाचल प्रदेश, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र पण आपला पहिल्या त्या 7 मध्ये आहे, जे डिफिसिट मध्ये आहे, ठीक आहे. आता बघा चिंतेची बाब काय आहे, ठीक आहे, तर महसूल तूट असलेली राज्ये कर्ज सेवा दायित्वानी म्हणजेच काय डेप्ट सर्व्हिसिंग ऑब्लिगेशन मर्यादित असतात आणि त्यांच्यावर महसूल शिल्लक असलेल्या राज्यांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त थकीत दायित्व म्हणजे आउटस्टँडिंग लायबिलिटी असतात. यातील अनेक राज्य त्यांच्या महसुली जमा रकमेच्या म्हणजेच काय रेव्हेन्यू रिसिप्टच्या 15% पेक्षा जास्त रक्कम केवळ व्याज भरण्यावर इंटरेस्ट पेमेंटवर खर्च करतात. विश्लेषण केलेल्या सर्व राज्यांपैकी पंजाबमध्ये महसुली जमेच्या तुलनेत व्याज भरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, म्हणजे ते जवळपास 22.8%. आता प्रिलिमला तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, अर्थव्यवस्थेतील महसूल तूट या संकल्पनेचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे? जेव्हा सरकारचा एकूण खर्च हा कर्ज वगळता एकूण प्राप्तीपेक्षा जास्त असतो. दुसरं, जेव्हा सरकारचा आवर्ती खर्च हा त्याच्या महसुली प्राप्तीपेक्षा जास्त असतो, म्हणजेच काय when the government recurring expenditure exceeds its revenue receipts. हा आपलं उत्तर आहे, ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो या न्यूजवर, तर भारतीय राज्यांची वाढती महसूल तूट आणि व्याजाचा बोजा त्यांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी एक मोठे आव्हान बनले आहे का, चर्चा करा. हा प्रश्न आपल्याला GS3 मध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे बघा, इंडिया फर्स्ट ग्रीन मिथेनॉल प्लांट टू टर्न कच मोस्ट इन्व्हेजिव्ह वीड इनटू मरीन फ्युएल, ठीक आहे. आता बघा कचच्या आक्रमक म्हणजेच इन्व्हेजिव्ह स्पेसीस म्हणतो आपण त्याला, जे आपल्या इथली नसते, दुसऱ्या प्रदेशातून आपल्या इथं आणलेली असते, तणापासून मरीन इंधन, ठीक आहे. भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट. मिथेनॉल म्हणजेच CS3 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो CH3OH, ठीक आहे. मिथेनॉल नंतर इथेनॉल C2H5OH, इथेनॉल आपण जे आता E20 म्हणून वापरतोय ते. आता ही जी न्यूज आहे तुम्ही GS3 मध्ये यूज करू शकता. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेला धोका कारण ते इन्व्हेजिव्ह स्पेसीस आहे, आणि नवीनकरणीय ऊर्जा त्याला आपण रिन्युएबल, ठीक आहे, सोप्या शब्दामध्ये आपण त्याला म्हणू शकतो अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र, ठीक आहे. पार्श्वभूमी बघा, जगातील 100 सर्वोच्च आक्रमक प्रजातीपैकी बघा टॉप 10 इन्व्हेजिव्ह स्पेसीस इन द वर्ल्ड एक असलेली आणि कच्छच्या बन्नी गवताळ प्रदेशात जैवविविधतेला धोका निर्माण करणारी वनस्पती आता ग्रीन मिथेनॉल आणि महासागरात जाणाऱ्या जहाजांसाठी इंधन तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे, ठीक आहे. म्हणजे हे जे मरीन इंधन म्हणजे काय, मरीन म्हणजे जहाजासाठी वापरलं जाणारं इंधन, ठीक आहे. आता ही कोणती जात आहे बघा, तर प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा, ठीक आहे. ही मेक्सिकन आहे मूळची. झुडूप हे जे झुडूप आहे या प्रदेशात गांडो बावल, उत्तर भारतात विलायती किकर आणि तमिळमध्ये सीमे करवेलम म्हणून ओळखले जाते, ठीक आहे. हे 1920 च्या दशकात ब्रिटिशांनी दिल्ली हरित करण्यासाठी आणलं होतं आणि 61 मध्ये गुजरात वन विभागाने रनच्या वाढत्या वाळवंटाला आळा घालण्यासाठी ते कच्छ मध्ये आणलं होतं, ठीक आहे. आता बघा ग्रीन मिथेनॉल आणि त्याचे महत्व काय ते, तर मिथेनॉल वापर शिपिंग मध्ये बंकर ऑइल ला पर्याय म्हणून केला जातो. ग्रीन मिथेनॉल कृषी अवशेषांच्या बायोमासाचा म्हणजेच काय बायोमास फ्रॉम ऍग्रिकल्चर रेसिड्यू वापर करून तयार केले जाते. मिथेनॉल इन्स्टिट्यूटच्या मध्ये नवीनीकरण म्हणजेच काय रिन्युएबल स्रोतापासून बनवलेले मिथेनॉल जहाजाचे CO2 उत्सर्जन जे आहे ते 95% पर्यंत आणि नायट्रोजन ऑक्साईड
80% पर्यंत कमी करू शकते. म्हणजे ही खूप महत्वाची बाब आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये हे इमिशन रोखते. प्रोसेस काय बघा प्रोडक्शनची. कांडला तुम्हाला पोर्ट माहित आहे, कांडला पोर्ट येथील दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटी मध्ये हा प्रकल्प उभारला जात असून तो दिवसाला 5 टन मिथेनॉल उत्पादन करेल. या प्रक्रियेत गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथम सिन गॅस, ज्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड असतं, तयार केले जातो आणि दुसऱ्या टप्प्यात त्या सिन गॅसचे मिथेनॉल मध्ये रूपांतर केले जाते. ठीक आहे. आज नेक्स्ट न्यूज आहे बघा आता ही. शुड द PIL jurisdiction be reconsidered? म्हणजेच काय, जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ठीक आहे. जनहित याचिकांच्या अधिकारांचा पुनर्विचार व्हायला हवा का? ठीक आहे. सिलेबस हा मेनली आपल्या GS2 च्या संदर्भात आहे. न्यायव्यवस्थेची भूमिका, जनहित याचिका आणि न्यायालयीन सक्रियता, त्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम म्हणतो. आता बघा पार्श्वभूमी काय ते. बॅकग्राऊंड. 1970च्या दशकात गरीब आणि उपेक्षित वर्गाला न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी जनहित याचिका एक महत्वपूर्ण न्यायालयीन नवोपक्रम म्हणजेच काय, ज्युडिशियल इनोव्हेशन म्हणून उदयाला आलं. यासाठी लोकल स्टँडिंग म्हणजे न्यायालयाला दाद मागण्याचा अधिकारचे कठोर नियम काय करण्यात आले, शिथिल करण्यात आले. सद्यस्थितीतील चिंता काय बघा. अलीकडे शबरीमाला प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला PIL च्या संपूर्ण आराखड्याचा पुनर्विचार करण्याची विनंती केली असून अजेंडा चालित खटल्यामध्ये म्हणजेच काय, काही जे ग्रुप्स असतात ना, नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणा, डीप स्टेट्स, ते काय करतात, जाणून बुजून सरकारला विरोध करण्यासाठी PIL टाकतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, जे मेन PIL चा उद्देश आहे ना, तो कुठंतरी दूर राहतो. ठीक आहे. बघा आता अँबुस PLI म्हणजे काय, न्यायालयात मुद्दामून खराब मसुदा म्हणजेच काय, पुअरली ड्राफ्टेड पिटिशन्स असलेल्या याचिका दाखल केल्या जातात, ज्यात उद्देश त्या लवकर फेटाळल्या जाव्यात आणि खऱ्या दावेदारांना न्यायालयापर्यंत पोहोचण्यापासून रोखता यावे, असा असतो. याला म्हणायचं अँबुस PIL. अँबुस म्हणजे बघा मिलिटरी मध्ये आपण टॅक्टिस मध्ये, अँबुस म्हणजे काय, तर जंगलामध्ये लपणं आणि तुम्ही ओळखू न येणं, त्याला आपण अँबुस म्हणतो. तसं ही जी PIL आहे, तुम्ही कसे टाकायलेत न्यायालयामध्ये, ज्या मेन मुद्द्यावर टाकायचे पण ती भरकटणारे मुद्दे टाकायचे, जेणेकरून न्यायालय ती PIL फेटाळून लावेल आणि ज्याला खरंच त्या संदर्भामध्ये न्याय पाहिजे असतो त्याची मात्र न्यायालय PIL स्वीकारणार नाही. ठीक आहे. आता बघा सुधारण्याची गरज काय आहे ते. सुधारणा तर PIL दाखल करण्यासाठी ती योग्य संशोधनावर म्हणजेच काय, वेळ रिसर्च आधारित असावी आणि तिचे स्वरूप केवळ कायदे किंवा कार्यकारी कृतीला आव्हान देण्यापुरते मर्यादित असायला पाहिजे. न्यायालयाने धोरणात्मक निर्णय, पॉलिसी चॉईस द्यावेत अशी मागणी करणारी नसावी. तसेच अमायकस क्युरी म्हणजेच काय, जे न्यायालयाचा मित्र च्या भूमिकेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे असणं सुद्धा आवश्यक आहे. आता बघा तुम्हाला प्रिलिम साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर. तर भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिका या संकल्पनेचा उगम प्रामुख्याने कोणत्या तत्वाला शिथिल करून झाला. दुहेरी शिक्षा म्हणजे शिक्षा, डबल जेओपार्डी, हे तर तुम्हाला माहिती आहे, इथे येणार नाही, कलम 20 आहे ते. लोकस स्टँडी ही आहे, जे आन्सर हेबियस कॉर्पस 32 आहे. अमेस क्युरी पण आपण न्यायालयाचा मित्र हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर आन्सर काय तुमचं, लोकस स्टँडी. मुख्य परीक्षेसाठी प्रश्न बघा. जनहित याचिका हे उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचे एक प्रभावी साधन आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये अजेंडा चालित याचिकामुळे याचा गैरवापर होत आहे. या विधानाचं परीक्षण करा. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली, निवासी ध्रुवीकरण आणि सार्वजनिक आरोग्याचा परिणाम. हाऊ रेसिडेन्शियल सेग्रिगेशन शेप पब्लिक हेल्थ असेस इन इंडिया. ठीक आहे. आता ही जी न्यूज आहे, ही न्यूज मेनली तुम्हाला GS1 इंडियन सोसायटी
भारतीय समाजाची वैशिष्ट्ये, शहरीकरण आणि त्यांच्या समस्या, आणि GS2 मध्ये आपलं जो सोशल जस्टिस आहे, आरोग्य, असुरक्षित घटकासाठी कल्याणकारी योजना आणि धोरणे, इथे तुम्ही या न्यूजला रिलेट करू शकता. मुख्य मुद्दा काय आहे बघा, भारतातील निवासी ध्रुवीकरण म्हणजे रेसिडेन्शियल सेग्रिगेशन हे केवळ लोक कुठे राहतात हे ठरवत नाही, तर त्यांना आरोग्य सेवा कशी आणि किती मिळते हे देखील ठरवतात. म्हणजे सोप्या शब्दामध्ये काय, तर गावाकडे राहणारे किंवा रिमोट एरियामध्ये राहणारे किंवा तुमचे जे काही झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत, यांना जे आरोग्य सुविधा मिळतात त्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी राहण्याला मिळतात, त्यामध्ये थोडा फरक असतो. ठीक आहे, बघा आता अहवालाची आकडेवारी. सॅम ॲशर आणि इतरांच्या निवासी ध्रुवीकरण स्थानिक सार्वजनिक सेवांमधील असमान प्रवेश. ठीक आहे, हे त्यांनी एक रिसर्च पेपर केला होता. ठीक आहे, तर मुस्लिम आणि अनुसूचित जातीमध्ये ध्रुवीकरणाची पातळी अत्यंत उच्च आहे. शहरी भागामध्ये मुस्लिमांसाठी प्रमाण 0.52 आणि SC साठी हे 0.59 इतके आहे. ठीक आहे, आता प्रॉब्लेम काय बघा, मेनली पायाभूत सुविधांचा अभाव. या समुदायाची जास्त लोकसंख्या असलेल्या अतिपरिचित क्षेत्रामध्ये शाळा, आरोग्य केंद्रे, पाईपलाईनचे पाणी, स्वच्छता कावीज असण्याची शक्यता खूप कमी आहे. आरोग्य सेवेवर परिणाम काय, तर आरोग्य सेवांची ठिकाणे बऱ्याचदा रस्ते आणि कनेक्टिव्हिटी नुसार निवडली जातात, जी सहसा उच्च जातीय वस्त्यामध्ये म्हणजे डॉमिनंट कास्ट जे असते तिथे असतात. त्यामुळे दलित वस्त्या या सुविधेपासून वंचित राहतात. यामुळे उपेक्षित वस्त्यामध्ये रोगांचा धोका वाढतो आणि उपचारासाठी सुद्धा विलंब होतो. ठीक आहे, आता बघा धोरणात्मक त्रुटी, पॉलिसी लॅब्स काय आहे इथे, तर गुजरात डिस्टर्ब एरियाज ऍक्ट सारखे कायदे मालमत्तेच्या व्यवहारावर निर्बंध आणून अशा प्रकारच्या ध्रुवीकरणाला अधिक काय करायलेत, गडद करायलेत, म्हणजेच सपोर्ट करायले. ठीक आहे, आता याच्यावर आपल्याला प्रिलिम साठी नाही पण मेन्स साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील शहरे आणि ग्रामीण भागातील निवासी ध्रुवीकरण हे केवळ एका भौगोलिक विभाजन नसून ते सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक न्यायातील असमानतेचे मुख्य कारण आहे. याचं विश्लेषण करा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. हे लोकसत्ता मधल्या न्यूज आहेत. तर महाराष्ट्राच्या आरोग्यात सार्वत्रिक सुधार हवा, NSSO चा 80वा अहवाल, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर तुम्ही हा जो न्यूज आहे GS2 सामाजिक न्याय, आरोग्य आणि शिक्षण किंवा मानवी संसाधन विकास, सरकारी धोरणे यासोबत लिंक करू शकता. आता बघा NSO चा 80वा अहवाल काय, तर राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ताज्या अहवालानुसार देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाले आहे. तुम्हाला माहित आहे तर आपल्या इथे आपण जास्त प्रायव्हेट सेक्टरलाच प्राधान्य देतो किंवा जे आपल्या जेवढ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या सुद्धा मॅक्झिमम आपण प्रायव्हेट सेक्टर थ्रूच काय करतो, इम्प्लिमेंट करतो. जसं की महात्मा फुले योजना असेल किंवा जन आरोग्य जे 5 लाखापर्यंत आपण प्रायव्हेट सेक्टर मधूनच करून घेत आहोत. बघा आता चिंताजनक आकडेवारी, देशात 60.3 रुग्ण उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जातात, पण महाराष्ट्रात हे प्रमाण 77%. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये केवळ 18.8% रुग्ण काय कुठे चाललेत, सरकारी याच्यामध्ये चाललेत. ठीक आहे, म्हणजे काय, तर सिंपल बघा आता खिशातून होणारा खर्च, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर 2018च्या तुलनेत ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयाचा खर्च 23,000हून 44,000 म्हणजे किती टक्के वाढ झाली, जवळपास 87%. तर शहरी भागात तोच 67,000हून एवढा आहे.
म्हणजे महागाईच्या दरापेक्षा दुप्पट वेगानं वाढलेला आहे हेल्थ सेक्टर मधला खर्च, म्हणजे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. तुमच्या पॉकेटमध्ये तेवढे पैसे नाहीत पण तुम्हाला ते एक्सपेंड करावे लागणार आहेत. आता बघा सरकारी उपाययोजना आणि त्रुटी. ऑगस्ट 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने शासकीय रुग्णालयात सर्व उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 5 लाखापर्यंत विमा संरक्षण दिले. पण या अहवालानुसार या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कुमकत असून अजूनही 90% रुग्णांना स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागतात. आता जर तुम्ही महात्मा फुले योजनेसाठी जर गेलात तर तुम्हाला ते फक्त सर्जरीच करून देतात, बाकी तुम्हाला ब्लड टेस्ट असतात त्या गोष्टी ते सर्व तुमच्या खिशातून करतात. म्हणजे आता बघा एक लक्षात घ्या, जर तुम्हाला ते सर्जरीचा कॉस्ट 50,000 असेल तर ते मात्र जे हॉस्पिटल आहे ते त्याच्यापेक्षा जास्तच गव्हर्नमेंट कडून काय करणार आहे, अर्न करणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे जो प्रॉब्लेम आहे फ्री ऑफ कॉस्ट, तर फ्री ऑफ कॉस्ट काहीच नाहीये, तुम्हाला काही ना काहीतरी पे करावंच लागतं. ठीक आहे, म्हणजे किती टक्के, जवळपास पूर्ण तुमच्या बिलाच्या एक 20-25% तरी तुम्हाला स्वतःहून खर्च करावा लागतो. ठीक आहे, पुढे काय मग वे फॉरवर्ड. ठीक आहे, तर वे फॉरवर्ड असा आहे बघ की राज्याला आता आरोग्याच्या बाजारीकरणाला आळा घालण्यासाठी आणि दर्जेदार उपचारासाठी सार्वत्रिक आरोग्य सेवा युनिव्हर्सल हेल्थ केअर या धोरणाची तातडीनं काय आहे, गरज आहे. ठीक आहे, पूर्व परीक्षेसाठी प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर बघा अलीकडेच प्रकाशित झालेल्या NSOच्या 80व्या फेरीच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सरकारी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण देशात सर्वात कमी, तर आपला महाराष्ट्र त्यामध्ये टॉप आहे. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये बघा महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राचे वाढते खाजगीकरण आणि खिशातून होणारा वाढता खर्च, ज्याला आपण आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणतो, हे सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या उद्दिष्टासमोरील मोठे अडथळे आहेत. NSOच्या ताज्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा, असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, हे तर आपलं आता 1-2 महिने झाले हीच न्यूज चालू आहे. युद्ध भीतीने तेल भडका आणि हॉर्मुझची सामुद्र धुनी. ठीक आहे, म्हणजे काय झालं तर अजून पण युद्ध वाढू शकतं, यासाठी तेलाचे भाव वाढलेत, 4 वर्षांमध्ये उच्चांकी पातळी गाठलेली आहे, किती $126 वर गेलेला आहे. ठीक आहे, आता तुम्ही ह्या जो न्यूज आहे तो GS2 आणि GS3 दोन्ही मध्ये करू शकता. मेनली GS2 ची आहे, तर बघा आंतरराष्ट्रीय संबंध आणि जिओ पॉलिटिक्स. GS3 मध्ये तुम्ही ऊर्जा सुरक्षा, एनर्जी सिक्युरिटी आणि सप्लाय चेन, इथे तुम्ही त्याला लिंक करू शकता. ठीक आहे, न्यूज बघा आता. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्ध अधिक तीव्र होण्याच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड खनिज तेलाचे दर प्रति बॅरल किंवा पिंप $126 वर पोहोचले आहेत. मार्च 2022 नंतरची सर्वोच्च पातळी आहे. ठीक आहे, आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, इराणने अमेरिकेच्या नाकाबंदीला प्रत्युत्तर म्हणून लष्करी कारवाईचा इशारा दिलेला आहे. हॉर्मुझ ही सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत स्ट्रॅटेजिक चोक पॉइंट आहे. जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या 20% व्यापार इथून होतो बघा. ठीक आहे, म्हणून तर आपल्याला सध्या सिलेंडर मिळण्याला थोडं काय अडचण चालले. पूर्वी जे सहज मिळायचे, आता तुम्हाला OTP शिवाय मिळत नाहीत. परिणाम काय झाला बघा, इराण येथील पकड घट्ट केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी सप्लाय चेन विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली. ठीक आहे, आता बघा मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे, तर हा महत्वाचा प्रश्न आहे की पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील संकट भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी गंभीर धोके निर्माण करू शकते का, परीक्षण करा, एक्झामाइन करा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे बघा, विकासग्रस्तांची विदारक वाताहत, पायाभूत सुविधा विरुद्ध मानवी विकास. ठीक आहे,
हे तुम्ही GS1, GS3 आणि SC या तिन्हीसाठी पण याला लिंक करू शकता. GS1 मध्ये शहरीकरण आणि त्याच्या समस्या, GS3 मध्ये पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक वाढ किंवा विकास म्हणू शकतो आपण त्याला. SC शहरी विकासाचे वास्तव्य, रियालिटी ऑफ अर्बन डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता हा जो न्यूज आहे किंवा एडिटोरियल आहे, ठीक आहे, यामध्ये बघा मुख्य मुद्दा काय आहे ते. हा लेख भारताच्या आणि विशेषतः मुंबई पुण्यासारख्या शहराच्या विकासाच्या मॉडेलवर थेट टीका करतो. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी केवळ उड्डाणपूल, बुलेट ट्रेन आणि चकचकीत मेट्रो उभारणे म्हणजे खरा विकास नाही. राहणीमान निर्देश, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इंडेक्स, महासत्ता होण्याची स्वप्न पाहणारा भारत प्रत्यक्षात राहणीमान निर्देशकात मात्र सातत्याने घसरत आहे आणि आपण बुलेट ट्रेन आणत आहोत. सामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळवण्याऐवजी केवळ कॉन्क्रीटचे जंगल उभे केले जात आहे. ठीक आहे. हा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा इथे. पॉलिसी फ्लॉज आहेत, काही धोरणात्मक त्रुटी आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील जुन्या विश्वासार्ह व्यवस्था, उदाहरणार्थ बेस्ट बसेस मोडीत काढल्या जातात. अपघात, प्रदूषण, ट्रॅफिकमुळे सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र झालाय, ज्याकडे सरकारचं धोरण लकवा, पॉलिसी पॅरालिसिस म्हणून दुर्लक्ष होत आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला जास्तीत जास्त निबंध विचारला जाऊ शकतो बघा. स्मार्ट शहरे की राहण्यायोग्य शहरे. ठीक आहे. भारतातील शहरीकरणाचा पेच प्रसंग. ठीक आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट न्यूज आहे बघा. महाराष्ट्रात डिजिटल जनगणनेला सुरुवात आजपासून झालेली 2 टप्प्यामध्ये आणि जातीनिहाय आकडेवारी. आता तुम्ही GS1, GS2 ला इथे या न्यूजला काय करू शकता, रिलेट करू शकता. GS1 मध्ये बघा लोकसंख्या आणि संबंधित समस्या आणि लोकसंख्या क्षेत्रातील बदल, आणि GS2 मध्ये सरकारी धोरणे, ई गव्हर्नन्स, ठीक आहे, सामाजिक न्याय, वंचित गटाच्या योजना वगैरे वगैरे. ठीक आहे. आता महत्वाचे पॉइंट्स बघा. 2 टप्प्यामध्ये आपली जनगणना होणार आहे. 2011 नंतर जनगणना झाली नाही कोविडमुळे. तर महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये आज म्हणजे आज जनगणनेला सुरुवात झाली. ती 2 टप्प्यामध्ये राबवली जाईल. पहिला टप्पा आहे बघा 1 मे ते 15 मे. यामध्ये कुटुंबाकडे उपलब्ध असलेली भौतिक सुविधांची, फिजिकल अम्युनिटीजची नोंद 33 प्रश्नाच्या माध्यमातून केली जाणार आहे. दुसरा टप्पा लोकसंख्या गणना. हा टप्पा फेब्रुवारी 2023 मध्ये राबविला जाणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात जातीनिहाय माहिती ही पण संकलित केली जाणार आहे, जो सध्या देशाचा एक मोठा राजकीय आणि सामाजिक कळीचा मुद्दा आहे. कास्ट वाईज डाटा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळून जाईल किती कास्ट आहेत, किती बॅकवर्ड्स आहेत, त्याच्याकडून आपण लोक कल्याणाच्या योजना पण देऊ शकू. ठीक आहे. ही संपूर्ण डिजिटल प्रक्रिया आहे बघा. भारताच्या आणि राज्याच्या इतिहासात प्रथमच जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करणार आहे. ठीक आहे. नागरिकांना ऍपच्या माध्यमातून स्वगणना पण करण्याची सोय करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न बघा. तब्बल 15 वर्षांनी होणाऱ्या या जनगणनेला बदलत्या काळानुसार नवीन प्रश्नांचा समावेश करण्यात आला. यात स्मार्टफोन, लॅपटॉप, इंटरनेट उपलब्धता, LPG, PNG जोडणी, ठीक आहे, यासारखे आधुनिक जीवनशैलीच्या निर्देशकाचा समावेश असेल. इतर महत्वाचे निकष बघा. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय, प्रकाशाचा स्रोत काय, सौर ऊर्जा, रॉकेल, शौचालयाचा प्रकार कोणता आहे, हे सुद्धा प्रश्न इथे नोंदवले जाणार आहेत. ठीक आहे. ही भरण्यासाठी 14 भाषाचा पर्याय पण तुम्हाला देण्यात आलेला आहे. ठीक आहे. चला, आज होतं आपलं 1 मेच्या ह्या पूर्ण न्यूज. ठीक आहे. तर तुम्हाला आपलं न्यूज अनालिसिस कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये आवर्जून सांगा. ठीक आहे. थांबूया आपण इथे. जय हिंद.